आदिवासी विभागाचा निधी जो आहे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी वळवलेला आहे। तिसऱ्यांदा 335 कोटी 70 लाखाचा हा निधी आहे आणि म्हणजे जवळपास 1000 कोटीच्या वरती हा निधी वळवलेला आहे। आपल्यासोबत आदिवासी मंत्री आदिवासी आमदार आपल्यासोबत आहेत। नरहर झिरोळ आहेत मंत्री। सर, खरं तर समाजामधून एक मोठा रोष पाहायला मिळतोय की एवढा निधी जो आहे तो वळवला गेलेला आहे। समाजाला माझी विनंती आहे किंवा मी आव्हानही करतो का आमचे आदिवासी विकास मंत्री किंवा आम्ही सगळे जे काही आहोत आमदार आदिवासी, आम्ही सगळेजण एवढे तसं बारकाईने लक्ष ठेवून असतो आहे। समज गैरसमज हे होत असतात, पसरवले जातात, पण आम्ही खात्रीनं सांगतो का आम्ही आपल्या 9.35% बजेटला एवढंच टिकप राहू का एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही। उलट आता हे लाडक्या बहिणीचं सांगतात, लाडक्या बहिणीचं देताना परवाच्याला म्हणजे नेहमीच आमची चर्चा होते का बस समाजात आम्हाला विचारलं जातं का तुमचे पैसे काढून तेच असं उलट्या बाजूनी असं तुम्हाला दिलं तर आम्ही आमच्याच भावबंधांना सगळ्यांना बहिणींना आम्ही सगळ्यांना एक खात्रीने सांगतो का बाबा तसं झालेलं नाही। जे 9.35% जे काही 18,000 कोटीपर्यंतचं बजेट होत होतं तेच बजेट 2,000 कोटीनं वाढवाचं देऊन जवळपास 41% बजेट वाढवा दिलं आहे। ह्याची आम्ही खात्री करून घेतली, त्याच्याशिवाय आम्ही ते रिलीज नाही करून दिले। त्याच्यामुळं कुठंच आमच्यावर विश्वास ठेवा। मुद्दा असा आहे, जर बजेट वाढवून दिलं असलं तरी आदिवासी विकासातील जे काही कामं आहेत ती ठप्प पडलेली आहेत। ज्या आदिवासी विभागातलं पाण्याचा प्रश्न असेल, हॉस्टेल असेल, शाळा असेल, कॉन्ट्रॅक्टरने कामं केली, त्यांचे 8,000 करोड रुपये बाकी आहेत, ते दिलेले नाहीत। लाडक्या बहिणीला 1,000 कोटी दिले आहेत, त्यामुळे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने निर्णय घेतला की सगळी कामं थांबवायची आहेत। कॉन्ट्रॅक्टर बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे आणि त्यांना माहीत आहे, त्यांना खरं आहे का पैसे खूप मोठ्या प्रमाणात देण्याची गरज आहे किंवा द्यावा लागणार आहेत। मागच्या काळात ज्या पद्धतीनं आम्ही मंजुऱ्या करून घेतल्या किंवा शासनानं सुद्धा मंजुऱ्या करून दिल्या त्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कधीही एवढ्या मंजुऱ्या झालेल्या नव्हत्या। एवढ्या मंजुऱ्या झाल्या आणि मग ते दरवर्षीचं थोडंसं आम्ही जेव्हा लावून धरतो का जेव्हा काहीतरी देणं ठेवतो त्यावेळेला पुढच्या वेळेला ते देणं देण्यासाठी सुद्धा सरकारला देण्याला भाग पाडतो आणि नव्यानंही मागतो। म्हणजे आम्ही ते नेहमीचं स्पिल थोड्याफार प्रमाणात हे कुठे वाढत असतं ते स्पिल देण्यासाठी म्हणून तेही एक मध्येच आपल्याला मोठा देणं होतं ते दिलं आणि त्याच्यामुळं थोडंसं पैसे देतानाचे कमी झालेत। पण आता जे काही सप्लिमेंटरी होते त्याच्यात आम्ही सगळ्यांनी मिळून वित्तमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदयांना सगळ्यांनी हाच आहे ना की आदिवासी विकासासाठी सप्लिमेंटरी आहे आणि उरलेला निधी आहे तो थेट लाडक्या बहिणींसाठी दिला होता। असं नाही ना, मी कुठं म्हणतो, मी तर तेच म्हणतो ना का जे बजेट आहे ते बजेट क्लिअर कट आम्हाला मिळालं आहे किंवा मिळणार आता जे 9.35% त्याच्या व्यतिरिक्त वरचे जे काही जे दिलेत 41% 41% जे जादाचे दिलेत त्याच्यात लाडक्या बहिणींना नाहीत। माझी तर मी विश्वासानं सांगतो का कुठे नीती आयोगाचं पत्र आहे का जे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय, सामाजिक न्याय विभागाला लिहिलंय, आदिवासी विभागाला लिहिलंय, त्या स्पष्ट म्हटलेलं आहे का हा निधी जो आहे कुठेही वळवता येत नाही। जर या निधीवरती अधिकचे पैसे द्यायचे असेल तर ती विभागाला देता येईल, मात्र मूळ रक्कम जी आहे ती देता येणार नाही। मूळ रकमेला कुठे हात लावलेला नाही। नीती आयोगाच्याच मताचे आम्ही आहोत, कारण नीती आयोग आमच्यासाठी मांडतं का नीती आयोगाने ठरवून दिलेलं आजपर्यंत 9.35% जे काही बजेट जवळपास 54 ते 55 वेळा 83 सालापासून आतापर्यंत बजेट झालं आहे। प्रत्येक वेळेला मायनस 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 मायनस, पण आता ह्या एक 10-15 वर्षापासून मध्ये 1-2 वर्ष जर सोडले तर प्रत्येक बजेट आम्ही हे प्लस करून घेतले। एवढंच नाही, मी थोडंसं सांगेन का हट्टानं आम्ही मागच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र बसून आणि 0.20% पैसे उरलेले होते, फक्त 0.20%, 0.20% सुद्धा जाऊ दिले नाही, कारण 40% रिटर्न गेलेत, परत रिटर्न गेले ते BDS मुळे गेले। खालून काही जे बिलं वगैरे सबमिट करणं किंवा जी यंत्रणा आहे कार्यान्वित यंत्रणा त्या यंत्रणेकडून आणि धोका आहेच ना। समजा 40-50% जे होतील त्यामध्ये लाडक्या बहिणीचे 3,500 कोटी आता ऍड केले जाणार आहे, त्यामुळे तो धोका नाही भविष्यात होईल ना। धोका नाही होणार, मी सांगतो धोका नाही होणार, परत जाणार नाही। परत जाण्याचा जो आपण विषय सांगितला मागच्या ठेस पुढचा शहाणा, मागच्या वेळेला आम्हाला ज्या पद्धतीनं पैसे परत गमवावे लागलेत आम्ही आता तीच बाब जी 8 दिवसात आम्ही करायला पाहत होतो ते आम्ही महिनाभर आधी तयारीला लागू, तर 1 रुपया परत जाणार नाही। उलट माझं म्हणणं असं आहे का मी कालच्या परवाच्या बैठकीत मंत्री महोदय उईके साहेब होते का
लाडक्या बहिणीचं हे आहेच. हे तर आम्हालाही आवडतं का तुम्ही आम्हाला एवढं जागं करता किंवा आम्हाला एवढं डिवचल्यानंतर आम्ही समाजासाठी एकदम जोरात कामाला लागतो. अजूनही रस्त्यांची परिस्थिती गंभीर आहे, ब्रिजची परिस्थिती गंभीर आहे. मी नाही म्हणत नाही, खर्च करणं अपेक्षित आहे, तिथं करणार म्हणजे करणार. आणि आता करणं अपेक्षित आहे. आता करणं म्हणजे मागचं देणं देऊन नव्यानं जे काही छापलं जाईल. आमची विनंती आहे, प्लॅन रस्त्यांना बरेचशे मंजुऱ्या मिळाल्यात, नॉन प्लॅन रस्ते आमच्या खेड्यांमध्ये जास्त आहेत. आणि खेडी जोडायची म्हणली तर ते आपण एकदा वाटल्यास सगळेजण जाऊ का. जे पैसे आपल्याला सांगितले जातात आदिवासी विभागाला खूप मोठा फंड्स आहे, खरं आहे. पण आम्ही परवाच्या बैठकीतलं मी सांगायचं राहिलं तुम्हाला का परवाच्या बैठकीत आम्ही एकच ठरवलं का मागे ज्या वेळेला युतीचं सरकार होतं त्यावेळेला आस्थापना ही आमची पूर्वी नीती आयोगाचं आपण सांगितलं बरोबर आहे. नीती आयोगानं आम्हाला ठरवून दिलं आस्थापना ही जनरलमध्ये आमची असायला हवी होती. पण मध्यंतरीच्या काही काळात थोडंसं चुकून ते पैसे आस्थापनेवर खर्च केले गेले. अन्याय झालाय. अन्याय नाही म्हणता येणार, चुकलंय म्हणा किंवा काहीतरी बॅलन्स करण्याच्या दृष्टीने काही केलं असेल तर शेवटी आम्ही आदिवासी जरी असून इतरही जरी असतील तर आपण सगळे भाऊ आहोत. त्याच्यामुळं इथं एखाद्या ठिकाणी कमी झाले थोड्याफार प्रमाणात वाया किंवा लेफ्ट होण्याऐवजी ते पैसे. तुमची भावना वित्त खातं तुमच्याच पक्षाकडे आहे, आमदार हिरामण खोसकर आपल्याकडे आहेत. एक आता जे काय आस्थापना जी आहे ती माझी आपल्यामार्फत विनंती आहे शासनाला का दादा वित्तमंत्री होते त्यावेळेला आमदार लहामटे साहेबांनी मुद्दा मांडला होता. मी अध्यक्ष होतो. त्यांनी मुद्दा मांडला होता का आमचा आस्थापना आमची जनरलमध्ये घ्या, कारण पूर्वी ती जनरलमध्ये होती आणि त्यावेळेला ती 863 कोटी होती, फार कमी नव्हती. आज ती जवळपास 2600 कोटीपर्यंत गेलेली आहे. 2600 कोटी म्हणजे 2000 कोटी 2500 कोटी तर आमची त्या आस्थापनेत जाते. आणि मग त्याच्यानंतर सरकार बदललं, दादा विरोधी पक्षनेते झाले, फडणवीस साहेब वित्त खातं त्यांच्याकडे होतं, मुख्यमंत्री झाले. आणि त्यावेळेला अजून आम्ही तो प्रश्न उचलला आदिवासी आमदारांनी का बाबा आमची आस्थापना परत करणार होते, शासनाने केली पाहिजे. दादा विरोधी पक्षनेते असताना दादांनी सांगितलं का मी कबूल केलं होतं तर आता फडणवीस साहेब देतील. फडणवीस साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं ते पैसे देईल का जो तुमचा बॅकलॉग आहे तो जरी भरला नाही तर याच्या पुढं ते कमी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. म्हणून काल परवाची आमची जी काही बैठक झाली त्याच्यात सगळ्या आमदारांनी एकमुखानं सांगितलं का बाबा त्या आस्थापनेचे पैसे जे काही देणार होते आपल्याला तर ते द्यावेत. याच्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडेच लाडक्या बहिणीवरती काय झालं की नाही चर्चा, थांबवा द्या असं काय? कशाच्या लाडक्या बहिणीवरती तो निधी द्या. लाडक्या बहिणीवर थांबवायचं तर तेव्हा आमच्या लाडक्या बहिणींनाच मिळतात ना सगळ्यांच्या. त्याच्यामुळे तो आमदार हिरामण खोसकर आहेत. खरं तर प्रश्न विचारला जातोय की आदिवासींच्या प्रश्नासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी तुम्ही दोन्हीही आमदार जे आहेत ते जाळ्यांवरती उड्या मारले होते. आज मात्र निधी पळवला जातोय, तुमच्या खात्याला निधी नाही आहे, तर शांत का? नाही, असं आहे. आमचे नेते सन्माननीय मंत्री महोदय झिरवळ साहेब असतील, माजी मंत्री राजेंद्र गावित साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, माजी मंत्री गावित साहेब, राजेंद्र गावित आणि दुसरे गावित साहेब, आता हे सिनियर नेते. आणि झिरवळ साहेब ज्या वेळेस महिनाभर म्हणजे आता अधिवेशन महिना भरायला हे रात्रीच्या 2-2 तास 2 वाजेपर्यंत लिहितात. आदिवासी बजेट कुठे कुठे निघता येईल, कुठे कुठे काढता येईल, कसं कसं करता येईल, आदिवासीच्या विकासाला कुठून कुठून पैसे उपलब्ध करता येईल, हे त्यांचा अभ्यास झालेला आहे. आम्ही जुनियर आमदार आहे, आम्ही काही बोलू शकत नाही. परंतु आदिवासीच्या विकासासाठी साहेब रात्रंदिवस झटत आहे. साहेबांना जी माहिती ती आम्हाला कोणालाच माहिती. साहेब कुठेही आदिवासीला पैसे कमी पडून देणार नाही ही आमच्या सर्व 25 आमदाराला माहिती. शेवटचा प्रश्न, लाडक्या बहिणींसाठी जो निधी दिलेला आहे तुमच्या विभागातले अनेक कामं ठप्प आहेत, याबद्दल तुम्ही समाधानी आहात असमाधानी आहेत? नाही, ते आमचे नेते सांगू शकते, झिरवळ साहेब सांगू शकते, मी नाही सांगू शकतो. त्यांच्यावरून तुम्ही सांगा. नाही, आम्ही समाधानी नाहीत आहोत, दोन्ही बाजू आहेत. पण एक समाधान आहे का ज्या वेळेला पैसे 7% 8% दिले गेले त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी सांगितलं का दादा, CM साहेबांना सुद्धा सांगितलं का साहेब 7 आणि 8% लोक कामं पूर्ण करणार नाही, निवड सुरू करून ठेवतील. आणि तसाच प्रकार झाला आहे. म्हणून आम्ही जी विनंती केली होती तर आता ह्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये किंवा लेखानुदान वगैरे ह्या बाबीतून पुन्हा पैसे देण्याच्या बाबतीत आम्हाला आश्वासित केलं, निश्चित पैसे मिळतील. थोडीफार खंत आहे की आता लाडक्या बहिणी झालं ठीक आहे, पण सोबत आदिवासी विभागातली जी काही विकास कामं आहेत त्यालाही देणं अपेक्षित होतं. नाही, त्याला दिलेतच ना पैसे. 8,000 कोटी थकवा की ना थकबाकी
त्या पद्धतीनं स्पील मागचं जर दिलं गेलं तर थोडासा पुढचा खड्डा मागचा बुजवायला गेलं तर पुढं थोडाफार खड्डा होतोच. कारण नवीन कामं नवीन आमदार सगळ्यांना वाटत होतं का बाबा कामं छापलीच पाहिजे, नव्या माणसाला मी काहीतरी केलं हे दाखवायला समाजाला केलं पाहिजे म्हणून कामं मंजूर केली, कामं सुरू केली. काहींची कामं अगदी पैसे देणं राहिलंय पण काहींची कामं 80% 70% सुद्धा पूर्ण झालेत. माझी आपल्यामार्फतच सरकारलाही विनंती आहे का ते पैसे दिले तर कमीत कमी पावसानंतर का होईना 100% कामं पूर्ण होतील. पाहतो आपण लाडक्या बहिणींना जो पैसे दिलेले आहेत ते वाढीव निधी आहे, मात्र कुठेतरी आस्थापनेवरती सुद्धा जो खर्च केला होता तो सुद्धा आदिवासी विभागातून घेऊ नये असं नरहरी झिरवळ आणि खोसकर जे आहेत आमदार बोलताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.